आमच्या इथे धामणगाव मंदिर पाथर्डीच्या शेजारीच धामणगावचे गाव म्हणून आहे. तिथं म्हणजे देवीचं मंदिर आहे. तर आम्ही तिथं गेलो होतो. तिथं म्हणजे असं सवसणी वगैरे घातल्या, दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतरून आम्ही मौठा देवी इथं गेलेलो होतो. तर पाहू शकतायत हे जे आहे तर हे मौठा देवी इथलं पूर्ण परिसर आहे. तर आपण थोडंसं अगदी वर चढून गेल्यानंतर त्याच्यानंतर लगेच विठ्ठल रुक्माई असे सुंदर मंदिर आहे. त्याच्यानंतरून त्याच्या डाव्या साईडला मस्त महादेवाचे सुंदर असं मंदिर आहे. त्याच्यानंतर भगवान बाबा यांचं पण असं छोटंसं मस्त मंदिर आहे. तर मी तिथं खाली तिथला काही शूट वगैरे घेतलेला नव्हता मी. त्याच्यानंतरून आम्ही वर दर्शनासाठी गेलो होतो. तर दर्शनाला जो वर गेल्यानंतर वर तर काही अलाउड नाही आहे म्हणजे फोटो वगैरे काढण्याची. आणि कसं असतं की आपण जबरदस्ती कुठं देवाच्या ठिकाणी अलाउड नसल्यामुळे आपल्याला चान्स नाही भेटत व्हिडिओ काढण्याचा आणि आपण काही जबरदस्ती करून फायदा नाही. तर त्याच्यानंतर पाहू शकतात असं सुंदर असं खूप छान असं आपल्याशी बोलणारं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. खूप छान असं दर्शन वगैरे आणि खूप फ्रेश वाटलं दर्शन वगैरे झाल्यानंतर. त्याच्यानंतर सवसणी वगैरे सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मम्मीच्या तिथं सवसणी वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतरून मग आम्ही आलो आहोत आमच्या घरी. तर आमच्या घरी आल्यानंतरून मस्त आम्हाला पत्रिकासाठी अक्षदा बनवायची आमचं काम चालू होतं माझं. तर त्याच्यासाठी 5 सवसणी लागतात. तर त्या लेडीज घाई गडबडीमध्ये म्हणजे असं परत आमच्या इथे लग्न होतं एका दिदीचं. तर त्या लगेच निघून गेल्या. तिथं पण हळदीचा कार्यक्रम होता आणि मेहंदीचा. मला पण त्यांच्या तिकडे जायचं होतं आणि आपल्या आहे ना पत्रिकाचा पण शूट घ्यायचा होता. तर माझा व्हिडिओ आहे ना हा राहून गेलेला होता. बरेचसे व्हिडिओ जे काढलेले आहेत तर मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर मग साखरपुड्याचा जो व्हिडिओ होता तर आज टाकू उद्या टाकू असं करता करता 2 ते 3 महिने होऊन गेले. माझ्याकडून तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आला नाही. तर काढून ठेवला आणि मोबाईलची मेमरी पण फुल झाल्यामुळं माझ्याकडून तो शेवट डिलीट करावा लागला. पण तुमच्यापर्यंत माझ्याकडून तो व्हिडिओ आला नाही. जर जमलं तर मी कदाचित भेटलाच मला तर मी डिलेटमध्ये तर तरी पण मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे की का तर तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तर हे आमचं आहे पत्रिका छापून आणलेल्या होत्या. तर त्याच्यानंतरून आमची ही जी आहे तर ही शूटिंग चालू आहे काढण्याची. तर पाहू शकतायत हे गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर कर आणि आमच्या कार्याला चांगली हे दे, काही विघ्न येऊन देऊ नको, आमचं कार्य शुभ हो म्हणून ह्या आधी गणपती बाप्पाला आमची प्रार्थना चालू आहे. तर पाहू शकतायत तुम्ही आपल्या गणपती बाप्पाची चालू आहे पूजा करण्याचं काम. तर गणपती बाप्पाची आपण अशी मस्त पूजा वगैरे करून घेणार आहेत. त्याच्यानंतर 5 लेडीज बोलवलेल्या होत्या. त्यांनी बी पूजा वगैरे केली. आणि काय होऊन जातं की काही गोष्टी लग्नाच्या जे गडबड असते ना प्रत्येकामागं प्रत्येकाची गडबड असते. तर त्या आल्या आणि पटकन निघून गेल्या. त्या म्हणे आता यावेळेस काही आमचं शूट वगैरे नको नंतर घ्या दुसऱ्या वेळेस. तर आपल्या इथं पुढं अजून भरपूर कार्यक्रम होते कारण सवसणी वगैरे हळद फोडण्याचा कार्यक्रम. तर मी आहे ना ते हळद फोडण्याचा कार्यक्रम सवसणी लावल्या तो कार्यक्रम जो आहे सवसणीचा तर मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे नक्कीच. तर आपला हा जो आहे तर छोटा मोठा ब्लॉग आहे. तर बऱ्याच दिवसापासून टाकायचा आज टाकू उद्या टाकू दुसऱ्या कामामुळं मला पण खूप थकवा आलेला होता. तर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी बऱ्याच दिवसापासून तसंच राहून गेलेला होता. तर माझे बरेचसे व्हिडिओ जे आहेत तर मी तुमच्यापर्यंत येणार आहे. तर त्याच्यानंतरून मी सगळ्या देवांना दर्शन वगैरे घेतलं की माझं कार्य जे आहे माझ्या घरी माझ्या मुलाचं सगळं देवा सुख समृद्धी म्हणजे सगळे व्यवस्थित पार पडू आणि विघ्न कोणतं न येता सर्व देवांना मी असं आमंत्रण दिलं की कोणतंही विघ्न माझ्या कार्यामध्ये देवा येऊन देऊ नको. आधी गणपती बाप्पाला पूजा करून सांगितलं कोणतंही विघ्न येऊन देऊ नको सगळं विघ्न दूर कर, सुख म्हणजे आपण जे देवाला कोणतंही सांगतोय आधी गणपती बाप्पालाही आमंत्रण दिल्या जातं. तर काही गोष्टी माझ्याकडून होतात तर काही अडचण नाही समजून घ्या. आणि त्याच्यानंतरून मग गणपती बाप्पाला आमंत्रण दिल्यानंतर सगळ्या देवांना मी हात जोडले सगळ्या देवांना सांगितलं आणि त्याच्यानंतरून मग आपली पुढची तयारी चालू झालेली होती. तर आम्हाला तुळजापूर जेजुरी
इकडं जायचे होते आणि सगळ्या देवांना आमंत्रण देण्यासाठी. आणि तुळजापूरला आम्हाला बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, तर राहून गेलेलं होतं. तर मग आम्ही परडी पण आहे आपल्या घरी, तर मग मला जायचं होतं. तर तिथून पुढं मग आम्ही इथं नाशिक इथे एक नवशा गणपती म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे, नवसाला पावणारे गणपती बाप्पा. तर आम्ही तिथून पहिली सुरुवात केली. आम्ही पहिले त्या नाशिकला गेलो. नाशिकच्या गणपती बाप्पाला गेल्यानंतर आम्ही तिथं पहिली पत्रिका दिली. त्याच्यानंतर मग आमच्या इथे महादेवाचं मंदिर आहे, तिथं गेलो, तिथं दिली. आणि मग आम्ही तुळजापूर जेजुरी इथं निघालो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की